श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 30 एप्रिलला अक्षय तृतीया हा सण साजरा केला जाणार आहे. अक्षय तृतीयेचा दिवस वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला साजरा केला जातो. या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य अक्षय म्हणजेच अविनाशी मानले जाते. तसेच भगवान विष्णूंच्या 6व्या अवताराचे रूप असलेला परशुरामाचा जन्म याच दिवशी झाला असल्याने परशुराम जयंती देखील या दिवशी साजरी केली जाते. अक्षय तृतीया हिंदू धर्मातील अत्यंत शुभ सण असून हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक असल्याने याला शुभ दिन मानतात. या दिवशी कोणतीही वस्तू खरेदी करणं अत्यंत भरभराटीचं लक्षण मानले जाते. देवी लक्ष्मी आणि विष्णूंची पूजा केल्याने त्यांची कृपा या दिवशी मिळते आणि घरात सुख शांती समृद्धी मिळत असते. असं म्हटलं जातं की धार्मिक पौराणिक कथेनुसार भगवान कृष्णाने पांडवांना अक्षय पात्र भेट दिले होते. यामुळे त्यांना आपल्या प्रवासात उपाशी राहावे लागले नाही, कारण अक्षय हा शब्दाचा अर्थच आहे अविनाशी म्हणजेच कधीही न संपणारा. यामुळे हा दिवस पवित्र मानतात, कारण या दिवशी खरेदी केलेली वस्तू शुभ परिणाम देते, आयुष्यात भरभराटी घेऊन येते. अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने चांदी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. तसेच या दिवशी वास्तू खरेदी करणे सुद्धा खूप शुभ मानले जाते. ग्रहप्रवेश केला जातो, वास्तुशांती देखील घातली जाते. नवीन गाडी अक्षय तृतीयेला मुहूर्तावर खरेदी केली जाते. अशा बऱ्याचशा वस्तू ज्या आहेत तर त्या अक्षय तृतीयेला खरेदी केल्या जातात. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी अशा गोष्टी सांगणार आहे. म्हणजेच काय की आपल्याला सोने चांदी खरेदी करणं जर शक्य नाही तर मग 2 रुपयाची ही एक वस्तू जरी आपण अक्षय तृतीयेला खरेदी करून आणली तर ती सोन्यापेक्षाही मौल्यवान ठरेल. याचे खूप शुभ परिणाम आपल्याला बघायला मिळतील. त्यामुळे ती वस्तू कोणती आहे आणि ती वस्तू खरेदी केल्याने आपल्याला काय फायदा होणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला, माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. अक्षय तृतीयेला सोने चांदीपेक्षाही मौल्यवान ही 2 रुपयाची वस्तू जर आपण घरी खरेदी करून आणली तर ज्या घरात ही वस्तू असेल ते घर लक्ष्मी, त्या घरामध्ये लक्ष्मी जी आहे तर ती अखंड वास करते. त्या घरातील दारिद्र्य, गरिबी, दोष, अडचणी संपूर्ण नष्ट होतात. अक्षय तृतीया हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त हा दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी कोणतंही शुभ कार्य करण्यासाठी मुहूर्त पाहिला जात नाही. त्याचबरोबर या दिवशी सोने चांदी खरेदी केली जाते, अनेक वस्तूंची खरेदी केली जाते. ज्या वस्तू आपण खरेदी करू त्या अक्षय आपल्याकडे राहतात. अक्षय तृतीयेचा प्रारंभ जो आहे तर तो 29 एप्रिलला संध्याकाळी 5:31 सुरू होणार आहे. या अक्षय तृतीयेची जी समाप्ती आहे ती अक्षय तृतीयेच्या दिवशी दुपारी 2:12 म्हणजेच 30 एप्रिलला 2:12 होणार आहे. उदय तिथीनुसार ही जी तिथी आहे तर ती 30 एप्रिल रोजी साजरी करण्यात येणार आहे. आता ज्या काही वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या तुम्ही या अक्षय तृतीयेला दिवसभरामध्ये कधीही खरेदी करू शकता. परंतु तुम्हाला एक शुभ मुहूर्त सांगणार आहे. त्या शुभ मुहूर्तावर जर तुम्ही ह्या वस्तू खरेदी केल्या तर त्याचं शुभ फळ हे तुम्हाला प्राप्त होईल. तर या अक्षय तृतीयेचा जो वस्तू खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त आहे तर तो सकाळी 5 वाजल्यापासून ते दुपारी 2:12 असणार आहे. ह्या वेळेमध्ये तुम्हाला जरी या वस्तू खरेदी करणं शक्य झालं तर तुम्ही याच वेळेमध्ये खरेदी करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. आता पहा, या दिवशी ह्या वस्तू खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी पहाटे उठून स्नान करायचं आहे.
यानंतर तुम्हाला स्वच्छ स्नान केल्यानंतर तुमचं घर स्वच्छ करायचं आहे आणि भगवान विष्णू माता लक्ष्मींची विधिवत पूजा करायची आहे. या दिवशी तुम्हाला भगवान विष्णूंना पिवळी फुलं, तुळशीपत्र हे अर्पण करायचे आहेत. त्याचबरोबर माता लक्ष्मीला तुम्हाला कमळाचं फूल जर असेल तर कमळाचं फूल अर्पण करायचं आहे किंवा गुलाबाचं फूल अर्पण केलं तरीसुद्धा चालेल. पहा, तुम्हाला कोणत्या वस्तू खरेदी करून घरी आणायच्या आहेत. तर यामध्ये पहिली वस्तू आहे ती म्हणजे पिवळी मोहरी. पिवळी मोहरी ही किती महत्त्वाची आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. पिवळी मोहरी अक्षय तृतीयेच्या दिवशी जर तुम्ही घरात खरेदी करून आणली तर तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी निर्माण होते. त्याचबरोबर आणि ही मोहरी आपल्या घरात ठेवल्याने ह्या मोहरीचं तांत्रिक क्रियामध्ये सुद्धा यूज होतो. आपल्या धार्मिक क्रियामध्ये सुद्धा पिवळी मोहरी ही खूप महत्त्वाची मानली जाते आणि ही मोहरी घरात ठेवल्याने घरातील नकारात्मकता, दोष, अडचणी, संकट हे संपूर्णपणे नष्ट होतात. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना पिवळी मोहरी ही पिवळ्या कलरची असल्यामुळं त्यांना अतिशय प्रिय आहे. त्यामुळे आपल्याला ही पिवळी मोहरी घरी खरेदी करून आणायची आहे. जर तुम्हाला पिवळ्या मोहरी संबंधित काही उपाय हे करायचे असतील तर ती मोहरी तुम्हाला एका डब्यामध्ये भरून ठेवायची आहे आणि अमावस्या, पौर्णिमा, चतुर्थी, एकादशी यावेळेस आपण जेव्हा पिवळ्या मोहरीचे उपाय करतो त्यावेळेस त्यामधली थोडी थोडी मोहरी तुम्हाला यूज करायची आहे. त्याचबरोबर दुसऱ्या वस्तू आहेत त्या म्हणजे मातीची भांडी. मातीच्या भांड्यांमध्ये सकारात्मक लहरी ह्या जास्त प्रमाणात असतात आणि ते पंचतत्वापासून बनलेलं असतं. त्यामुळे मातीची भांडी तुम्ही अक्षय तृतीयेला घरी खरेदी करून आणू शकता. जेव्हा तुम्ही मातीची भांडी घरात खरेदी करून आणता त्यावेळेस घरातील आर्थिक संकट दूर होतात, पैशांच्या अडचणी दूर होतात. आपल्या घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतात आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी येऊ लागते. त्यामुळे तुम्हाला या दिवशी मातीची भांडी खरेदी करणं शक्य झालं तर नक्की तुम्ही मातीची भांडीसुद्धा घरी खरेदी करून आणू शकता. त्यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे तांब्या पितळाची भांडी. आता तुमच्या घरामध्ये तांब्या पितळाच्या भांडी नसतील किंवा मग तुमच्या घरामध्ये एखादा दिवा नसेल किंवा मग एखादा तांब्याचा कलश नसेल तर तुम्हाला ती भांडी जर घ्यायची असेल तर तुम्ही या दिवशी नक्की घेऊ शकता. आणि पहा, यानंतरची वस्तू म्हणजे धान्य. तर जर तुम्ही या दिवशी धान्य खरेदी करून आणलं तर त्याची कमतरता तुम्हाला आयुष्यभर कधीही पडणार नाही. असं म्हटलं जातं की या अक्षय तृतीयेच्या दिवशी ज्या गोष्टी आपण करतो त्या आपल्यासोबत अक्षय राहतात. त्यामुळे तुम्ही या दिवशी धान्य देखील खरेदी करून आणू शकता. यानंतरची पुढची वस्तू आहे ती म्हणजे कपडे. आता तुमच्या बजेटनुसार तुम्ही या दिवशी जर कपडे खरेदी केले तर ते सुद्धा शुभ मानले जाते. यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे चांदी. ज्योतिषशास्त्रानुसार चांदी खरेदी करणं हे खूप विशेष मानलं जातं. चांदीचा संबंध हा चंद्र आणि शुक्र या ग्रहांशी असतो. तर पहा, जरी सोन्याचे भाव वाढलेले असले तरीसुद्धा तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी चांदी ही खरेदी करू शकता. चांदी खरेदी करणं या दिवशी खूप शुभ मानलं जातं. त्यामुळे घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, सौभाग्य, ऐश्वर्य येत असते. मध्ये चांदीचं एखादं लक्ष्मीचं नाणं किंवा मग चांदीचे दागिने कोणतीही गोष्ट तुम्ही खरेदी करू शकता. त्याचबरोबर या दिवशी सर्वात महत्त्वाची वस्तू खरेदी केली जाते ती म्हणजे झाडू. तर झाडू हा अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी केला जातो. या दिवशी जर आपण झाडू खरेदी केला तर साक्षात लक्ष्मी घरामध्ये घेऊन आलो असं संबोधलं जातं. त्यामुळे आपण घरामध्ये ही लक्ष्मी स्वरूप झाडू जो आहे तर तो घरामध्ये खरेदी करून आणायचा आहे. त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वात महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे धने. तर धने खरेदी करणं खूप महत्त्वाचं मानले जाते. धने हे धनाचे कारक आहे, म्हणजेच लक्ष्मीकारक मानले जाते. त्यामुळे आपल्याला धन म्हणजेच धने हे आपल्या घरी खरेदी करून अवश्य आणायचे आहे. अगदी 10 रुपयाचे धनेसुद्धा तुम्ही घरात खरेदी करून आणू शकता. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये देवासंबंधित काही वस्तू नसतील त्यासुद्धा तुम्ही घरात खरेदी करून आणू शकता. तर अशा ह्या ज्या काही वस्तू आहेत त्यासुद्धा तुम्ही घरामध्ये खरेदी करून आणू शकता. यापैकी ज्या वस्तू तुमच्याकडे नसतील त्या तुम्ही या दिवशी खरेदी नक्की करायच्या आहेत. जरी तुम्ही दुसरं काही खरेदी नाही केलं तरी चालेल, परंतु पिवळी मोहरी, धने यासारख्या वस्तू तुम्हाला नक्कीच खरेदी करून आणायच्या आहेत. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.